कॉमेंट्री बॉक्समध्ये करण कानेंचे धन्यवाद. चेक. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल मिड विकेट मध्ये तुर्भे विरुद्ध बामली यांच्यामध्ये आपल्याला लढत पाहायला मिळते. या स्पर्धेमधला पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आपण एन्जॉय करणार आहोत. नेक्स्ट मॅच रेग्युलर फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम शिरढोण आणि दुसऱ्या बाजूला सोनारपाडा. ध्रुव एंटरप्राइजेस सोनारपाडा. बॉलर्स बॅक. बॉल लॉंग ऑफला चाललेला आहे. फिल्डर ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. थोडंसं फंबल आणि त्याचा फायदा होईल. रोहिदासकडून मिसफिल्ड आपण पाहतोय. 2 धावा तोपर्यंत पूर्ण करण्यात आलेले आहेत. 2 धावांच्या सहाय्याने सध्याचा स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय तो 3 या आकड्यावरती. रेग्युलर आणि लॉफ करायचा होता. कॉन्टॅक्ट व्यवस्थित नव्हता पण गॅप मध्ये बॉल चालला. डीप स्क्वेअर लागला. इनफिल्डचे फिल्डर धावतायत आणि तोपर्यंत सहजरित्या आपल्याला पाहायला मिळतात त्या 2 धावा. आघाडीला शांतीनाथ आणि अजय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. टोटल सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 5 धावा. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 5 या आकड्यावरती. षटक सध्या पहिल्याच प्रगतीपथावर तुर्भे नवी मुंबईतील संघ. ऑप्शनचा बाहेर होता. हलकी अपील मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. नॉन स्ट्रायकिंग एंट्रीचे बॅटर आहे त्यांना विनंती आहे आपली कॅप आहे ती सरळ करा. जो कल्याण डोंबिवली 40+ ग्रामीण क्रिकेट संघटनेचा नियम आहे ॲज पर रूल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 5 या आकड्यावरती. 2 बॉल अजूनही बाकी. अर्ली बॅट स्विंग बॅकफुटला गेले. पुल करायचं होतं मात्र जमलं नाही. डॉट बॉल. धावसंख्या सध्या 5 वरती. या षटकातील शेवटचा बॉल. चांगली बॉलिंग. बॉल आत आला होता पण बॅकफुटला फार चेंडूच्या लाईन पासून मागे गेले होते बॅटर अजय. फार खरं तर लवकर तुर्भे संघाची उपस्थिती आपण बघितली. बामली संघाची आपण उपस्थिती बघितली पण आज पर शेड्यूल दररोजचा जो शेड्यूल आहे त्यामुळे ज्या मॅचेस ज्या पद्धतीने खेळवल्या जातात तशाच खेळवल्या जातील. यानंतर रेग्युलर फॉर्मॅटची दुसऱ्या फेरीतील लढत असेल. थांबले होते बॅटर मात्र इथे अंपायरचा सिग्नल आलेला आहे तो व्हाईट बॉल. रिव्ह्यू आहे. वाईडला रिव्ह्यू आहे. रनआउटला रिव्ह्यू आहे. वेस्ट नो बॉलला रिव्ह्यू आहे. 1/4 ओव्हरला रिव्ह्यू आहे. या सर्व गोष्टींसाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता पण यावेळेला फार बाहेर आहे. योग्य निर्णय आला अंपायर्सकडून. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. वाईडने पुढे जात असताना ती 6 या आकड्यावरती. इथे लॉफ्ट करायचा होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. वन्स अगेन डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. फक्त आल्यात 6 धावा. तुर्भे टीम बॅटिंग करत असताना.
षटकाचा खेळ संपला आणि टोटल सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतो तो फक्त 6 धावा. चांगली बॉलिंग आपण खास करून बघितली. गोलंदाज पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला तो विष्णू. सेकंड ओव्हरला सुरुवात बॅकफुटला थांबला होता, टॅप करण्यात आला, कवचला फिल्डर आहेत. 1 धाव सरळ मिळते. व्हॉइस ऑफ भिवंडी झिडके मोनीशी पाटील देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. सुस्वागतम. 7 धावा सध्याचा स्कोर. बॅकफुटला पंच केलाय, चांगला फटका, थांबला बॅकफुट वरती आणि बॉल कव्हर सीमारेषेच्या बाहेर. चौकार. फार चांगला फटका पाहायला मिळाला. बॅकफुटला थांबला होता अजय आणि त्याच्या बॅटमधून चौकार आला. षटक सध्या दुसरं प्रगती पथावर. पॉवर प्ले आणि त्यामुळे पॉवर प्लेला कॅपिटलाइज करायचंय या शीर्षेने. अटॅक करतायत रडार मध्ये. बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. साइड स्क्रीनच्या वरतून सरळ बॅटने समोर. षटकार. धावा. सेकंड ओव्हर मध्ये आपण स्ट्रेट बॅटने सरळ खेळला होता बॅटर अजय. लास्ट बॉल वरती चौकार अँड देन षटकार. 7 बॉल 14 आतापर्यंत अजयच्या बॅट मधून आलेले आहेत. इंटरेस्टिंग मॅच असेल. दोन्ही संघ प्रथमतः समोरासमोर आहेत. ऑफ स्टंपचा बाहेर वेगवान बॉल. वाईड यॉर्कर गाइडेड मिसाईल प्रमाणे बँक ऑन टार्गेट. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. क्रीजच्या कोपऱ्याचा फार चांगला वापर. डॉट बॉल. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑन. मिड विकेट. यावेळेला मात्र वाईड आला. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर बॉल. जर्सी नंबर 7 संजयला आपण पाहतोय या षटकामध्ये. ऑफ स्टंपचा फार बाहेर आपल्याला बॉल पाहायला मिळतोय आणि सध्याचा आपण स्कोर कार्डचा विचार केला तर टोटल स्कोर आपण बघितला तर तो 18 या आकड्यावरती. येस 15 सेकंदाचा आता तुम्हाला रिव्ह्यू जर घ्यायचा असेल तर तो सिग्नल करावा लागेल अंपायरला प्लीज. टॉप एज हवे त्या बॉल स्वतः गोलंदाज त्याचा कॉल. जजमेंट चुकलं पूर्णपणे. कॅच ड्रॉप. अजयला जीवनदान ज्याने आक्रमण केलेलं आणि सिंगलच्या सहाय्याने तुर्भे संघाचा धावफलक सध्या आपल्याला पाहायला मिळते ते 19 या आकड्यावरती. नेक्स्ट मॅच पुन्हा एकदा अनाउन्स करेन. ध्रुवी एंटरप्राइजेस सोनारपाडा आणि वीर बजरंग शिरडोन. कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी दोन्ही संघांचा कर्णधार रिपोर्ट करा. ऑफ सो टोटल स्कोरचा आपण विचार केला तर सध्याचा धावफलक आपल्याला पाहायला मिळते ते 23. 23 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपला. डाव पहिला सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये आपण बघितला गोलंदाज विष्णू पावशे यांना फक्त आल्या होत्या त्या 6 धावा. मात्र या ओव्हरमध्ये 17 आल्यात. संजयचं
महागड षटक पुन्हा आय थिंक विष्णू पावसा आलेल्या बॉलिंग मार्क वरती जे कोणी गाव एंड कडून आपल्याला षटक पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांनी फार प्रतीक्षा केली आपल्या पहिल्या मॅच साठी आणि आता मैदानाचा आत सेकंड ओव्हर पहिली ओव्हर होती बामणलीचीच मात्र सेकंड ओव्हर तुर्भेची आपण पाहतोय जिथे आलेल्या 17 धावा. पहिल्या मॅच मध्ये नांदिवली 40+ जिंकला. दुसऱ्या मॅच मध्ये गारिवली. त्यानंतर आपण मॅच बघितली ती नांदिवली विरुद्ध गारिवली मध्ये. त्या मॅच मध्ये गारिवली संघ विजयी झालेला आहे. ऑन साइडला उडवला मिड विकेटला फिल्डर आहेत पाहतच राहतील थेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. आमचे लाडके आयोजक उद्योगपती आदरणीय अनंताजी वझे साहेब यांच्या फ्लेक्सला हिट करणारा हा षटकार. धावा 29. फुल लेंथ बॉलर्स बॅक लॉंग ऑन द बॉल चाललाय. काऊ फेसचे फिल्डर वेगाने 2 धावा सहजरित्या मिळतील तितका पुरेसा वेळ दिलेला आहे. 2 धावा पूर्ण झाल्या तोकण्यासाठी वेळ लागला. थर्डचा कॉल होता मात्र इथे 2च आणि 2च्या साहाय्याने धावसंख्या 31. त्यानंतर आपण रेग्युलरच्या 2 मॅचेस बघितल्या ज्यामध्ये शिढवून पडलेला परास्त केलेला त्यांनी आणि सोनारपाडाने माथर्डी संघाला. लास्ट मॅच आपण बघितली बोपर आणि नवापाडामध्ये तिथे नवापाडा संघ विजयी झालेला आहे आणि ही मॅच आपण पाहतोय बामली विरुद्ध तुर्बे. पावशे टोला लागलाय बॉल डाऊन दी ग्राउंड चाललाय लॉंग ऑफ कडे बॉल गॅप मध्ये आणि सीमारेषेच्या बाहेर चौकार. थँक्यू चौकारासोबत धावा संख्येचा आपण विचार केला तर 35 या आकड्यावरती. फुल टॉस आहे ऑन साइडला स्वंग करण्यात आलाय आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. लुक त्या ताऱ्याप्रमाणे डोळ्यांचा नजरे आणि इट्स आउट ऑफ साइट षटकार. सो ओव्हरऑल आपण पाहतोय सध्या तिसरं षटक प्रगतीपथावर आणि 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. पायावरती बॉल अपील आहे मात्र एज अंपायर सांगतात बॅटर सेफ आहे दॅट्स वाय 42 धावा. एका बाजूला आपण पाहतोय मैदानाचा बाहेर वाढदिवस साजरा केला जातोय नवापाडा 40+ काव्या स्पोर्ट्सचे ओनर सतीशजी पाटील मात्रे. स्क्रीनवरती हा संपूर्ण नवापाडा संघ आहे. त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा आमच्या संपूर्ण ऑफिशियल टीमच्या वतीने या स्पर्धेच्या लाडक्या आयोजकांच्या वतीने. थ्रो केलाय डबल साठी रनआउटची शक्यता. थ्रो थोडा उशिराने आलाय 2 धावा तोपर्यंत. ओव्हरऑल 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती 44 धावा आणि 44 धावांची पार्टनरशिप शांतीनाथ आणि अजय या 2 फलंदाजांमध्ये ज्यामध्ये अजयची मोठी कामगिरी आहे कारण तो आपल्याला पाहायला मिळतोय सध्या तरी 34ला नॉट आउट आहे. 44 धावा 3 ओव्हरचा खेळ संपला.
शिरडूनचं प्रसिद्ध डान्सर रंगनाथजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. या आपण सुस्वागत. टॉप एज बॅकवर्ड स्कोअर लेगचा फील्डर जज करतोय. तोल धरलाय, बराच उंच बॉल. जजमेंट चुकलंय. कॅच ड्रॉप झाली. 2 धावा. ट्रिपलचा कॉल आहे आणि पाहता पाहता 3 धावा सहजरित्या इथे पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. आणि या 3 धावांच्या साहाय्याने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 47. 47 वरती सध्याचं स्कोर कार्ड. बॅटिंग करत असताना आपण पाहत आहोत तुर्भे संघाला नवी मुंबईतील तुर्भे 40+ मास्टर्स आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बामली 40+ला. या मॅच मध्ये रंगनाथ पाटील या मॅनेजमेंटची विनंती आहे तुम्हाला. लेफ्ट केलं बॉलला. वेल लेफ्ट. इट इज वाईड. आणि धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 48. 48 धावा. पूल केलाय. शॉट ऑफ लेंथ आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जबरदस्त बॅटिंग. शांतीनाथ अजय दोघांमध्ये जमलेली पार्टनरशिप. इथेही सोडून दिल्या बॉलला. वेल लेफ्ट. लेग स्टंपचा बाहेरून बॉल मागे गेलाय. वाईडने धावसंख्या सध्या 55. 55 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक सध्या प्रगतीपथावर आहे. चौथं. फुल लेंथ बॉल होता आणि सध्या आपण पाहतोय सेल्फ फॉलो थ्रो मध्ये त्याला कव्हर करतील गोलंदाज. तोपर्यंत सहजरित्या एकदा आणि एका धावेच्या साह्याने धावसंख्या 56 वरती पोहोचली. लास्ट मॅच मध्ये आपण बघितल्या होत्या त्या नवापाडाने 75 रन्स 76 रन चेस केल्या. त्यांनी 76 धावा चेस केल्या होत्या. जबरदस्त अर्धशतकीय खेळ उमेश जाधव कडून. तर बाळा बोराडे यांनी खंबीर साथ दिली होती त्यांना. दोघांनी चांगली बॅटिंग केली. नवापाड्याने त्या धावा चेस केल्या. एज होती त्यानंतर शरीरावरती आदळला. एक धाव सहजरित्या पूर्ण होते एका धावेच्या साह्याने. धावसंख्येचा आपण विचार केला टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 57. षटकातील शेवटचा बॉल. उडवलाय. लॉंग ऑन हवा यात्रेसाठी सीमारेषेच्या बाहेर. शांतीनाथच्या बॅट मधून आलेला षटकार. 4 ओव्हर संपल्या. धावफलकावरती नाबाद 63 तुर्भे. रंगाभाई रंगनाथजी पाटील यांचं आगमन झालंय. प्रेक्षकांना तयार व्हा. क्रिकेटच्या मेजवानी सोबत आज नृत्याविष्कार देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे रंगनाथ पाटील यांचा. काही क्षणात जेव्हा शिरोडच्या मॅचला नाही तर पुढच्या इनिंगला जशी सुरुवात होईल त्याबरोबर आपण रंगीत तालीम रंगनाथ पाटील यांची एन्जॉय करणार आहोत. 63 धावा धावफलकावरती 4 ओव्हरचा खेळ संपलाय.
लास्ट ओव्हरला सुरुवात होते आणि लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ते विलास पावशे. मिड ऑनला चेस करून बॉल चाललाय लॉंग ऑन कडे. फील्डर त्या ठिकाणी आहेत, मात्र एकच धाव. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 64 वरती. लॉफ केला बॉल बॅकफुट वरती आणि बॉल काव फेसला क्लिअर करतोय. अनदर बिग वन, षटकार. षटकाराला आणि या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले 70 या आकड्यावरती सध्याचा धावफलक. जबरदस्त खेळ सुरू आहे मैदानाचा आत. बॅटिंग करणाऱ्या तुर्भेटच्या दोनही ओपनर्सचा 39 वरती अजय पोहोचलाय, तर 27 वरती शांतीनाथ पोहोचलाय आणि तुर्भे टीम पोहोचले 70 वरती. विलास बॉलर्स बॅक समोर खेळले स्ट्रेट बॅटने. लॉंग ऑन द फिल्डर आहेत, एक धाव पूर्ण झाले. डबलचा कॉल. ओ यावेळी रनआउटची चान्स आणि फलंदाज बाद. 71 ला पहिली विकेट. अजय बाद. दोन्ही फलंदाज होते, त्यांच्यामध्ये 75 धावांची पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप बघितली होती आणि ते 71 ला पार्टनरशिप ब्रेक होते. अजयने जबरदस्त बॅटिंग केली. 18 बॉलमध्ये 39 धावा जोडल्या, त्यांची विकेट आलेली आहे आणि नवीन फलंदाज ऑफ स्ट्राइक येत आहेत ते संजय. शांतीनाथ स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला मिस टायमिंग. मिड ऑन कडे फिल्डर लॉंग ऑनचा नाही पोहोचणार तोपर्यंत सहजरित्या आपण पाहतोय 2 धावा तर पूर्ण झालेल्या आहेत. 2च्या साहाय्याने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 73 या आकड्यावरती. या षटकातील अजूनही 2 बॉल बाकी आहेत. टॉस साठी येऊन धावा मंचावरती ध्रुव एंटरप्राइजेस, RM सोनारपाडा आणि वीर बजरंग शिरढोण. शेवटचा ऑफिशियल कॉल बोथ द टीम्स कॅप्टन्स. दोन बॉल शेवटच्या डावामधले. पाहूया टार्गेट काय सेट होते. लास्ट मॅच मध्ये 76 चेस झालेले आहेत. पूल खेळाय मिड विकेट कडे. फिल्डर मागे थांबलेले आहेत आणि त्यानंतर व्यवस्थित जजमेंट. चांगला झेल टिपलाय रोहिदास यांनी आणि विकेट येते दुसरी. शांतीनाथ बाद. 73 ला दुसरा आद्रा तुर्बेला. त्र्याहत्तर धावा धावफलकावरती आहेत. या डावामधलं अजूनही 1 बॉल बाकी. बॉलर्स बॅक ड्राइव्ह लॉंग ऑनला बॉल चाललेत. फिल्डर आलेले वेगाने, मात्र थोडासा वेळ तिथे घेतलाय. 2 धावा त्यामध्ये आणि अशा पद्धतीने डाव संपला पहिला. जेथे बॅटिंग करत असताना आपण पाहतोय ती तुर्भे टीमने 2 विकेट गमावले आणि 75 धावा बनवलेल्या आहेत. सो वन्स अगेन पुढचाही सामना आपल्याला जो पाहायला मिळतोय
त्यामध्ये 76 धावांचं आता लक्ष चेस करावं लागेल. लास्ट मॅच मध्ये 76 बोपरच्या विरुद्ध नवापाण्याने चेस केलेल्या आहेत. या मॅच मध्ये बामली संघाला तुर्बेच्या अगेन चेस करायच्या. पाव्यात काय घडणार आहे. मात्र आपण वळूयात रेग्युलर फॉर्मॅट कडे. मॅच बिटवीन ध्रुव एंटरप्राइजेस, RM11 सोनारपाडा आणि वीर बजरंग शिरडोन मध्ये या आपण करूयात नाणेफेकीचा कौल. अमर कॉल करतील. पिंपला देवी असं कॉल केलंय. टॉस आपण करूया रंगाबाई यांच्या शुभ हस्ते. काटा असा कॉल केला अमरने आणि शिडून संघ टॉस विन आहे. सुयोग टॉस जिंकलाय. 4 ओव्हर मॅच आहे समोर. सोनारपाडा संघ काय निर्णय असेल. फिल्डिंग करू. शुभेच्छा असतील अमर, तुम्हालाही शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय तो वीर बजरंग शिडून टीमने. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्यांदा बॅटिंग करावी लागते ती गावदेवी RM ध्रुवी 11 सोनारपाडा संघाला. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया भाऊ पाटील यांचा आवाज. ठीक आहे नितीन, पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. बालाजी मित्रमंडळ आयोजित आपण जय पिंपला देवी चषक 20-25 दमदार आयोजन आपण पाहतोय. 40+ ची मॅच आपण पाहतोय. शेवटची मॅच पाहतोय आपण. त्यानंतर रेग्युलरची दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच देखील आपण पाहणार आहोत. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहिले तर तुर्बे संघाने धावा उभारल्या तब्बल. भावेश पाटील आम्हाला माहिती देतात 75 केले. 76चं लक्ष नाही. बमाली संघ देखील एक चांगला संघ पण त्या संघाला एक आपण तर आत्मविश्वासाने सुरुवात करावी लागणार आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग करावी लागणार आहे. विराज पाटील देखील मला वाटतं काहीतरी बातचीत करतायत. आपण तर 4 जागेला आपण तर अंडरग्राऊंड पाण्याची व्यवस्था केली गेलेली आहे. नेक्स्ट मॅच देखील आपण वीर बजरंग शिडून संघाने टॉस जिंकलाय आणि ध्रुवी 11 RM11 सोनारपाडा संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. चांगली मॅच बघायला मिळेल. रफ अँड टफ मॅच बघायला मिळेल. 2 बलाढ्य संघांमधील मॅच. सुजल वजे आणि त्याच्या सहकार्याने देखील आपण पाहू शकतो प्रचंड मेहनत. संतोष वजे आणि कंपनीने एक विडा उचलला की ही स्पर्धा यशस्वीरित्या पार करायची आणि त्या आता यशस्वीरित्या पार करताना दिसत आहे. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस देखील असणार आहे. उद्या रामनवमी. प्रथमतः आपण सतीश उर्फ बबलू काव्या स्पोर्टचे ओनर त्यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. आज त्यांचा खास दिवस आणि त्याचाच ना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. जगदंबच्यांनी प्रार्थना करतो त्यांना उदंड आयुष्य लाभो ही एकविराच्यांनी प्रार्थना. आणि सर्वांना प्रथमतः रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. रंगा पाटील देखील आहेत आमचे प्रसिद्ध डान्सर. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यांना देखील रामनवमीच्या हार्दिक रंगनाथ पाटील यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. नाही नक्कीच त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया. बघा रंगनाथ पाटील तुम्ही डान्स पण नाही करायला लागले ते लगे 500 रुपये आमच्याकडे जमा झाले. नाही हे कलाकाराचे जाणू शकतात ना. तर तुमच्यासाठी 500 रुपयाचा पार्श्व केला उद्योजक संजय वजे बानपाडा यांच्याकडून. क्या बात आहे. नाही रंगनाथ असाही डान्स होऊ दे ना. आता कोळी डान्सच होऊ दे कारण का उद्या रामनवमी आहे. नाही कार्यक्रम कोणते असू तर रंगनाथ पाटील फक्त गाणी वाजणार आगरी आणि कोळी. खरं कोळी गाण्यांना भरपूर मागणी आहे. कार्यक्रम कोणते असू तर भावेश पाटील पण कोळी गीतं आणि आगरी गीतं लावली नाही तर तुमचे कार्यक्रमच पूर्ण होणार नाही. रंगनाथ पाटील देखील आले त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. नाही आपल्या समाजासाठी एक चांगली बाब आहे की एक चांगले एक डान्सर देखील आहेत. आज बरेचसे आगरी समाजात आपण इतर कलाकार आपल्याला बघायला मिळत आहेत. क्या बात आहे. बघा कॅश प्राईज जमा झाले. रंगनाथ भाई आल्या रामनवमी बघा आणि 500 रुपये संजय वजे उद्योजक. रंगनाथ डान्स झाल्यानंतर लगेच आमच्याकडनं कॅश प्राईज घेऊन जा. कारण 500ची नोट नितीन तर जास्ती हातात राहिली आणि ती ओली होते. ती किशातच बरी आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर तुर्बे 40+ संघाच्या मध्ये
सुनील पाटील गोलंदाजी मार्कवर. सायकल आपण बांबाली 40 प्लस संघाचा सलामीचा बॅटर आपण पाहू शकता बेला. रोहिदास एक अतिशय चांगला बॅटर आहे. पहिला चेंडू फटका सुरेख यावेळेला. चेंडू वेगाने चालू वाईड श्लॉंगाच्या दिशेने क्षेत्रक्षे डीप मध्ये आला. चेंडूला फील्ड करतोय. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. खातं उघडलं जातं यावेळेला आपण तर रोहिदासचं आणि संघाचं देखील. रोहिदास आणि विकास ही जोडी मैदानाला आपण पाहू शकता. सुनील गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. चांगला फटका यावेळेला. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका वाईड स्ट्रॉंगला क्षेत्रक्ष घाल्या डीप मधनं प्रयत्न केले पण त्यांना यश मिळत नाही. चेंडू सीमारेषा पार चौकार. साठी कॅश प्राइज देखील आले ते आम्ही तुम्हाला लगेच सुपूर्द करू. 500 रुपयाचं कॅश प्राइज आले संजय वजे यांच्या माध्यमातून. सुनील परफेक्ट यॉर्कर चेंडू या वेळेला आणि इथे बॅटर बघा क्लीन बोल्ड होत आहेत. आणि रंगाला देखील आपण ते कॅश प्राइज देऊया. रंगाबाई घ्या तुमचे कॅश प्राइज. नितीन काळेंच्या शुभ असता आपण ते कॅश प्राइज देऊ. नितीन काळें द्यायचं आपण. नाही बघा डान्स किती चांगला आहे बघा. लगेच कलाकारच दानशूर दाते आपण संजय वजे मानपाडा संतोष वजे यांचे छोटे बंधुराज प्रसिद्ध उद्योजक टाळ्या होऊन देते रंगाबाईसाठी. नाही अमोल पाटील काय चर्चा करतायत. इलेक्ट्रिक बाईक मिळाली त्याची. नाही अभिमान आहे आम्हाला अमोलचं देखील. जबरदस्त क्रिकेटर. नाही तर सोनारपडाची स्पर्धा म्हटली तर बघितलं तर भरपूर मान्यवर येतील आता व्यासपीठर. 10 संख्या दाखल करता आपण पाहू शकता. 6-1 बॅटर बाद. सुनील गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला बॅटर आपण पाहू शकता. बेला विलासला आपण पाहू शकता. विलास आणि विकास जोडी. सुनील फुलटॉस ऑन साइडला टर्न केलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू चाललाय स्क्वेअर लाईक सी मारच्या पार चौकार. नितीन काळें तुम्ही रंगाबाजी ते स्टेप बघितले ना. एका स्टेप मध्ये तुम्हाला आपण मित्र देवीची आरती देखील बघायला मिळते त्यांच्या हातातून. आपण तर इथे आपण त्या बॅटची आतली कडा 1 धाव इथे कंप्लीट. बॅटर बाद होतोय बघायला. लेझी क्रिकेट. दोघांमध्ये कोऑर्डिनेशनच होत नाहीये त्यामुळे बॅटर बाद होतोय. बिग विकेट. विलास बाद होतोय या वेळेला. रंगाबाईच्या हातातच भगवा झेंडा आहे. क्या बात आहे. खूप चांगलं डान्स. डान्स आवडत एकदा टाळ्या होऊन द्या कलाकारासाठी. जबरदस्त डान्स. जबरदस्त डान्स. नाही कलाकार कसला भुकेला असतो तुमच्या पैशाचा नाही ते फक्त टाळ्यांचा भुकेला असतो. रवी आले डान्सिंग डाऊनच्या मध्ये. चेंडूला टर्न केलाय. चेंडू चाललाय या वेळेला वाईड इश लॉंग ऑन सी मारच्या पार. रवीच्या बॅटमध्ये आल्या चौकार बघायला मिळतोय.
हवेमध्ये चेंडू टर्न करायचा होता, स्टिकर जवळ चेंडू लागलाय, बॅटर बाद. शॉर्ट लेग रिजन मध्ये खूप चांगला झेल घेतला होता, बॅटर बाद होतो. यश मिळतं पण तो गोलंदाज यावेळेला संजयला यश मिळालंय. तेवढाच चांगला डान्स बघायला. नवीन बॅटर आलाय विष्णू पाऊस आलेत. विष्णू पाऊस आलेत. संजय गोलंदाजी मार्कवर. सायकल आपण विष्णूला पाहू शकता. विकास आणि आपण तर विष्णू जोडी मैदानात पाहू शकता. सुनील हो चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू. यष्ट्या उद्ध्वस्त होतात. बॅटर बाद. सुनीलला अजून एक यश मिळते ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. संजय आपण तर यश मिळते. यावेळेला चांगली गोलंदाजी बघायला मिळते. विष्णू सारखा बॅटर इथं बाद होतोय, कारण का 76 धावांचं लक्ष आहे. जरी आपण इथं बांमाली 40+ संघ एक चांगला संघ आहे, पण जो स्टार्ट पाहिजे तो त्यांना मिळाला नाहीये. नवीन बॅटर येतो यावेळेला आपण पाहू शकता. बांमाली 40+ संघाचा संजय भोईर येतोय. तर संजय गोलंदाज, बॅटर संजय. नेक्स्ट मॅच वीर बजरंग आपण तर 11 शिरडून संघ विपक्ष आपण तर ध्रुवी 11 आर्मी 11 सोनारपाडा संघामध्ये आपण मॅच पाहतो. त्यामुळे शिरडून संघ क्षेत्ररक्षण करणार आहे आणि बॅटिंग साठी आमंत्रित केले सोनारपाडा संघाला. एक चांगली मॅच बघायला मिळेल. आत्ताच आपण तर डोके ते स्पर्धा झाली. अमोलला देखील आपण इलेक्ट्रिक बाई आपण तर स्कूटी मिळाली, अभिमानाची गोष्ट आहे. एक चांगला खेळाडू आहे आणि सातत्याने मैदानाच्या बाहेर आपण तर खूप चांगला खेळाडू आहे. मगाशी अनिकेतने देखील सांगितलं की अमोल पाटील एक चांगला आपण तर व्यक्तिमत्व आहे, एक चांगला खेळाडू देखील आहे. मैदानाच्या बाहेर जरी तो आक्रमक बॅटिंग करतो, मैदानाच्या बाहेर खूप चांगला आपण तर खेळाडू म्हणून तो वावरताना दिसतो. चेंडू हवेमध्ये, हॅट्रिकच्या उंबरठ्यावर हॅट्रिक पूर्ण होते का पाहिजे. झेल ड्रॉप. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरनं क्षेत्ररक्षक आले होते पण प्रयत्न केले, झेल ड्रॉप होतोय. संजयला जीवदान मिळालं आणि संजय सारखा बॅटर बाजरस बघा. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते यावेळेला. चला तिसरे पंच मैदानात जायचं. मॅनेजमेंट कमिटी आपण कोणतरी जायचं लवकर. रजनीकांत लगेच आमंत्रित केलं जात आहे. धावसंख्या दाखल करते 1 ने पुढे शकते. धावसंख्या दाखल करते पुढे पोहोचतात 15 धावा. कुठेतरी बामाली 40+ संघ आता ना दबाव खाली वावरत. एक चांगला संघ हा देखील. ज्या प्रकारे बॅटिंग पाहिजे रोहिदासने बॅटिंग चांगली केली नाहीये, तो देखील लवकर बाद झाला. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. विकास झकास बॅटिंग करावी लागणार. संजय गोलंदाजी मार्कवर. संजयच्या गोलंदाजीवर अपसेट घेतला तर तिसरे पंच देखील मैदानात जात आहेत. संजय गोलंदाजी मार्कवर. चला तुर्बे 40+ संघ जरा लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. एकानेच कोणतरी क्षेत्ररक्षण लावून घ्या बघा, कारण सर्वजण मैदानात क्षेत्ररक्षण लावत राहिले तर मॅच लवकर संपणार नाहीये. 6 एप्रिल सुरू झालाय भावेश. रामनवमी सुरू झाली. हो चांगला चेंडू यावेळेला पडल्यानंतर बघितलं तर सरळ निघून जातो. यावेळेला त्यांना वाटलं की चेंडू पडल्या थोडासा स्पिन होईल, पण चेंडू निघून जातोय सरळ क्षेत्राकडे. पुणे डान्सिंग डाऊनच्या मध्ये तड चेंडू चालला याला मिडगेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय. इथे मात्र 2 धावा आपण तर कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 17 धावा आपण पाहू शकता. 76चं लक्ष आहे, मोठं लक्ष आहे. क्या बात आहे. नाही के देखील बघा सामना एन्जॉय. बेल्स
संजय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला आपण डावखुरे बॅटर पाहू शकता यावेळेला. विकास झकास बॅटिंग करतो का पाहिजे. संजय बॅटर राऊंड इकडनं मारा करतो. स्ट्राईकला विकास. ओ पुन्हा एकदा आपण तर स्पिन साठी खेळले डॉट चेंडूची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या प्रथम बॅट आपण आता चेस करतो यावेळेला. 76 धावांचं लक्ष पार करताना यावेळेला 4 बाद 17 धावसंख्या. थोडंसं आपण आता दबावाखाली वावरताना दिसतो. आपण आता बामाली 40+ संघ कारण तुर्बे 40+ संघ नवी मुंबई विभागातील. मग अशी संघनायकांनी ओपनरमध्ये सांगितलं की आमच्याकडे जास्त नाईट स्पर्धा होत नाहीत 40+च्या. आपण तर रेग्युलर आम्ही 40+ सातत्याने डेज आपण खेळत असतो. पण आज त्यांना या स्पर्धेमध्ये चान्स मिळाला आणि खूप चांगली कामगिरी केली. चला तुर्बे संघ जरा लवकर जरा वेळ कमी घ्या. दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय सुनील पाटील आलाय गोलंदाजी मार्कवर. चला तुर्बे संघ जरा वेळ कमी घ्या. बघा टाइम सेट केलेला आहे. अन्यथा तुमचा एक खेळाडू 30 सर्कलमध्ये येईल. मग एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला 30 सर्कलमध्ये घ्यावे लागणार आहे. सुनील गोलंदाजी मार्कवर. हो चांगला चेंडू यावेळेला पडल्यानंतर वेगाने आतमध्ये आला. शरीराच्या दिशेने आला. यावेळेला एक धाव इथे कंप्लीट केले ते लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या धाव फलकर आपण पाहू शकता 18 धावा. नाही तर कुठेतरी आपण तर बामाली 40+ संघ ना चेस करायला कुठेतरी थोडासा संकोच करत नाहीये. थोडासा नांगी टाकताना दिसतो आज संघ. कारण विकेट्स त्यांच्या रेग्युलर इंटरेस्टमध्ये गेले. गोलंदाजी खूप चांगली आपल्याला बघायला मिळते. सुनील गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला विकास. विकासला आता इथून मात्र बॅटिंग चांगली करा. जय आणि पराजय मधलं अंतर कमी करावं लागणार त्याला. सुनील ओ चांगला चेंडू यावेळेला एष्ट्या उद्ध्वस्त होतात. बॅटर चेंडू सरळ एष्ट्याने जातोय. बॅटर बाद होतोय. नाही रंगाभाई थोडीशी जर तुम्ही अजून जर तब्येतीकडे लक्ष दिला नाही तर आणखीन तुमच्या स्टेप चांगल्या राहतील. फक्त लक्ष द्या. नाही पुढच्या वर्षी तुम्हाला अजून काहीतरी वेगळ्या आपल्याला बघितलं तर स्टेप आम्हाला बघायला मिळायला पाहिजे. क्या स्टेप आहेत बघा ना. जबरदस्त. पाय बघा ना जणू काही जमिनीला थरकतच नाहीयेत. जबरदस्त स्टेप. क्या बात आहे. नाही जबरदस्त डान्स. फटका चांगला डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून लॉकअपला क्षेत्ररक्षक आहे. डीप मधनं येतोय. चेंडूला फीड करतोय. एकच धाव मिळणार आहे. बामाली संघ बघा 76 धावां चेस करताना इथे कुठेतरी ना पण इथं अर्धा संघ गारच झाला. तो 18 धाव संख्या होती. थोडासा दबावाखाली वावरताना दिसतो हा संघ. सुनील चांगली गोलंदाजी करतो. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. संजयला आपण पाहू शकता. अरे विकासकडनं मोठे आशा तो विकास बाद झाला आता. सुनील तो संजय. हो हवेमध्ये चेंडू झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती. एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं डीप मधनं. क्षेत्ररक्षक रमेश आलेत. संजयचं देखील कौतुक करेल. किती वेगाने धावले बघा ना. 2 धावसंख्या धाव करते आपण पाहू शकता या बैला. 21 धाव. मॅच मध्ये मजा नाही. मॅच एकतर्फी होताना आपल्याला दिसते. ज्याप्रमाणे बामाली संघ खेळतो तो आज संघर्ष बघायला मिळाला नाही या संघाचा. खरे बामाली संघ म्हटला तर माय ग्रुप भगवान दादा एक जबरदस्त व्यक्तिमत्व. जबरदस्त क्रिकेटर. फटका चांगला ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू चालला एवढा डिश लॉंग आला तसे डीप पण आलाय. चेंडूला फीड करतोय. इथे 2 धावा कंप्लीट केलेत आहे. माया गोंदली देखील एक चांगले आपण कुस्तीपट्टू आहेत. 10 संख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता या वेळेला. 23 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. अंतिम चेंडू. मॅच मध्ये मजा नाहीये. जो संघर्ष पाहिजे तर बामाली संघात तो दिसला नाहीये. त्याचं कारण आहे की तुर्बे संघाची खूप चांगली गोलंदाजी. लॉफ केला या वेळेला. क्षेत्ररक्षक आहे. चूक होणार नाहीये. बॅटर बाद. यश मिळतं आपण सुनीलला.
चांगला डान्स आपल्याला बघायला मिळतोय स्क्रीनवरती आपण पाहू शकता. शिडोनी पक्ष सोनारपडा आहे. मॅच नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळते. हिरण आलाय गोलंदाजी मार्कॉस स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला लेफ्टवर आहे. हो चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला यावेळेला. चेंडू बघा पहिल्यांदा किती डायव्हर्ट झालाय पॉईंट क्षेत्रामध्ये आला. आपण तर एकने धावसंख्या वरती म्हणत बमाली पोटी प्लस संघ 24 धावा. मॅच मध्ये मजा नाहीये. तिनं जी मॅच मध्ये मजा पाहिजे ते कारण बामाली संघ ज्यासाठी जाणला तो संघर्ष करणारे तो संघर्ष आज बघायला मिळेल नाही. हिरेन आलाय गोलंदाजी मार्कॉस स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला वाल्मिकला आपण पाहू शकता. शॉट ऑफ लाईनचा चेंडू होता वेगवान चेंडू होता. पंच सचिन ठाकूर वाईट चिखून करतायत. अवांत धावेने भर धावसंख्या धाव फलकाती 25 धावा आपण पाहू शकता. हिरेन गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द कडनं मारा करतो मलिकगाव एनकडून स्ट्रायकरला वाल्मिकला आपण पाहू शकता. हिरेन तू वाल्मिक. हो हवे ते चेंडू उंच गेलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे चूक होणार नाहीये. बॅटर बाद होतो यावेळेला. हिरेनला विकेट मिळते. वाल्मिकला मैदान सोडावं लागतं. ऍक्च्युली विषय कसा आहे हो चांगला चेंडू तर बाकवाड्याला पंच केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आलाय मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. एकने धावसंख्या वरती धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 26 धावा. अजूनही 50 ची गरज आहे इथून. हिरेन गोलंदाजी मार्कवर हो वाहिरकरचा वापर केलाय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला जयवनला आपण पाहू शकता. हिरेन लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतो. स्ट्रायकरला जयवनला आपण पाहू शकता. व हवेमध्ये चेंडू यावेळेला आपण तर पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये येतोय. क्षेत्ररक्षक चेंडूला जोपर्यंत फीड करतो एकच धाव. 27 धावा दाखल करते आपण पाहू शकता. धावसंख्या आपण पाहू शकता यावेळेला 27. हो यावेळेला उंच चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक येतो यावेळेला. लॉंग ऑनचा खूप चांगला झेल पकडतो. बॅटर बाद. अजून एक यश मिळतं हिरेनला. बॅटर बाद. अनंत वजे यांच्याकडून देखील कॅश प्राइज येते बघा. किती येते? 500. क्या बात आहे. रंगाबाईसाठी टाय होऊन जाते. रंगाबाई आपला कॅश प्राइज आपण घ्यायचंय. कलाकार बघा कला दाखवतो त्याच्यासाठी त्याला कॉम्प्लिमेंट दिले देखील गेले पाहिजेत. रंगाबाईचा जबरदस्त डान्स आहे. इतक्या दिवस आम्ही लाईव्ह वरती पाहतो होतो पण आज रंगाबाईला आम्ही साक्षात डान्स करताना आमच्या समोर पाहतोय. नाही जबरदस्त डान्स आहे. आम्ही देखील त्यांच्यावर फिदा झालोय. रंगाबाई कदाचित होळी चषक असतं तर आम्ही देखील तुमच्यावर डान्स केला असता पण आज संधी नाही येते आम्हाला. चेंडू डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून मिळाला. चेंडू चालला लॉंग ऑनला. अनंत वजे यांच्याकडून देखील कॅश प्राइज आले रंगाबाईसाठी. क्या बात आहे क्या बात आहे. धन्यवाद. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. 29 मॅच मध्ये मजा नाही पण आपण मॅचचा आनंद घेतो तो रंगाबाईच्या डान्सच्या माध्यमातून.
रोशनचा हा चेंडू वाईड यॉर्करचा वापर केला. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. डॉट चेंडूची समाप्ती. फक्त आता औपचारिकता पूर्ण करायचे तुर्बे 40+ संघाला. हा चेंडू यावेळेला आपण तर पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती. फक्त औपचारिकता पूर्ण करायची. फक्त चेंडू बाकी आहेत आता. 3 चेंडूचा खेळ बाकी. क्या बात आहे. आपण पाहू शकता शेडून शॉर्ट प्लेनचा चेंडू होता. वेगवान चेंडू होता यावेळेला. रमेशचा चांगली गोलंदाजी बघायला मिळते. डॉट चेंडूची समाप्ती होते. फक्त आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चेंडू पंच वाईड चिखून करताय. धावसंख्या दाखल करते. आपण पाहू शकता यावेळेला 30 धावा. अजूनही 36ची गरज. आपण तर 46ची गरज आहे. हा चेंडू ऑन साईडला टर्न करायचा होता. रणजित ठाणके यांच्याकडून रंगाबाईसाठी 500 रुपयाचा पारितोषिक म्हणजे 1500 झालेत. क्या बात आहे. रंगाबाई लगेच मॅच संपले तर आमच्याकडनं घेऊन जायचे. कलाकाराचं पारितोषिक त्याच्यापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. रणजित ठाणकेकडून देखील कॅश प्राइज आलेले. चेंडू पंच वाईड चिखून करतायत. फक्त एक चेंडूची औपचारिकता आहे. गोलंदाज काय करतोय का एक्झॅक्टली वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय. इथे जर चौकार षटकाला तरी पण मॅच संपेल लगेच. चेस करायचे आपण तर यावेळेला 76 धावा चेस करताना हा चेंडू